डहाणूमध्ये स्वच्छ जल स्वच्छ मन अभियानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद. नदी नाल्यांच्या संवर्धनासाठी निरंकारी मंडळांच्या शाखांचा सामूहिक श्रमदान उपक्रम. जलसंवर्धनाच्या राष्ट्रीय अभियानाला डहाणू तालुक्यात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून संत निरंकारी मिशन अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट अमृतच्या 4थ्या टप्प्यात डहाणू परिसरातील शाखांनी मोठ्या हिरिरीने सहभाग नोंदवला. पारंपरिक नद्या व जलस्रोत लुप्त होण्याच्या मार्गावर असताना त्यांचे संवर्धन व्हावे, नदी नाले स्वच्छ राहावेत आणि पाण्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने व्यापक स्वच्छता व श्रमदान मोहीम राबवण्यात आली. डहाणू, आंबेसरी, हळदपाडा, सायवन, चारोटी व एना या 6 शाखांतील स्वयंसेवकांनी एकत्र येत जलस्रोत परिसर स्वच्छ केला. पाण्याविना जीवन अशक्य आहे. उपलब्ध जलस्रोतांचे जतन करणे हीच खरी सेवा असा ठाम संदेश यावेळी देण्यात आला. बाह्य स्वच्छतेसोबत अंतर्मनही निर्मळ असावे ही शिकवण देत महात्मांनी श्रमदानातून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमात ब्रांच प्रमुख लक्ष्मण बुंधाडा, संचालक नरेश राबड, शिक्षक दीपक इभाड तसेच स्थानिक प्रबंधक शिनावर वरठा यांच्यासह अनेक स्वयंसेवक सक्रिय सहभागी झाले होते. सामूहिक सहभागातून जलसंवर्धनाची ही चळवळ डहाणूत अधिक बळकट होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या विशेष उपक्रमाची संपूर्ण माहिती घेतली आहे ती आमचे प्रतिनिधी शैलेश तांबडा यांनी. जाणून घेऊया अधिक माहिती. नमस्कार, पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी शैलेश तांबडा. आपण सध्या ग्रुप ग्रामपंचायत गंजाड या ठिकाणी आले आहोत. इथे संत निरंकारी मंडळ जे आहे एक डहाणू ब्रांच आहे आणि इथं आपण बघताय हजारोच्या संख्येने लोक नदीवर उतरून साफसफाई करताना दिसत आहेत. प्रत्यक्ष जे जर पाहायला गेले तर एका दृष्टीने जे शासन प्रशासन करू शकत नाही असं एक हे संत निरंकारी मंडळ स्वच्छ जल स्वच्छ मन असा जो त्यांचा एक उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून जे निरंकारी मंडळ आहे हे साफसफाई करताना आपल्याला पाहायला मिळते. त्या डहाणू ब्रँचचे आपल्याजवळ काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत. हा जो तुम्ही साफसफाई चालू केली हा प्रोजेक्ट आहे हा म्हणजे किती लोक आहेत आणि ह्याच ठिकाणी आहे की बाकी इतर ठिकाणी पण आहे, काय सांगाल ह्याच्याविषयी आणि नेमकं उद्देश काय तुमचे? हा जो संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे हा जो प्रोजेक्ट अमृत कार्यक्रम राबवला जातो आहे. आज डहाणू ब्रांचच्या वतीने गंजाड महालपाडा या ठिकाणी या नदी किनाऱ्यावर या ठिकाणी हा राबवला जातो आहे आणि आज करीबन सेवादलचे सदस्य तसेच सात संघाचे सदस्य म्हणून या ठिकाणी 700 ते 800 सारे महापुरुष या ठिकाणी नदीमध्ये उतरले तुम्ही पाहत आहात. प्रत्यक्षात ते कशा रीतीने आनंदात अगदी हसतमुखाने या ठिकाणी ही स्वच्छता करत आहेत. आणि या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जो आहे की सद्गुरू बाबा हरदेवजी महाराज यांच्या आठवणीनिमित्त त्यांनी ज्या आम्हाला मानवतेसाठी शिकवणी दिल्या त्या शिकवणींची जी आठवण आहे या ठिकाणी आणि त्यांनी प्रकृतीवर देखील प्रेम करायला शिकवलं. त्याबद्दल या ठिकाणी पाणी हे एक जीवन आहे आणि पाणी हे स्वच्छ असलं पाहिजे, पाण्याचा स्रोत वाढला पाहिजे आणि पुढे भवितव्यात ह्या ज्या प्रकृती आहेत यांचं जतन व्हायला पाहिजे. एक सुंदर धरती जी आहे या धरतीवर सुंदरता यायला पाहिजे. आम्ही असताना ही सुंदर असेल आणि पुढेही आम्ही इतरांसाठी सुंदर ही धरती बनवून जाऊ या हेतूने या ठिकाणी आमच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी आम्हाला ही एक शिकवण दिलेली आहे. किती ठिकाणी हे चालू आहे असं? हे आज या भारत देशामध्ये करीबन 1,500 ठिकाणी हा प्रोजेक्ट सुरू आहे. सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 11 वाजेपर्यंत हा प्रोजेक्ट सर्वत्र राबवला जातो आहे. तर अशा रीतीने अनेक ठिकाणी हे प्रोजेक्ट राबवून या भारत देशातील हे पाण्याचे जे स्रोत आहेत त्या स्रोतामध्ये या ठिकाणी स्वच्छता केली जात आहे. त्यांचे ब्रँचचे मेन होते, त्यांच्याशी आपण बातचीत केली. आता आपण ही नदी बघताय, इथे अतिशय ह्या पाण्याला एकदम कुचका वास येत आहे तरी पण ही लोक स्वतःचा काही विचार न करताना हे स्वतः पाण्यात उतरून आणि ती नदीची साफसफाई करत आहे. त्यांचा उद्देश एकच आहे की हे जे नैसर्गिक जे पारंपरिक स्रोत आहेत हे कुठेतरी आता म्हणजे नष्ट पावत चाललेत आणि त्यांचं जतन केलं पाहिजे हा त्यांचा उद्देश आहे. म्हणून ही लोक स्वतः कुठल्याही ह्याचा न विचार करता स्वतः त्या पाण्यामध्ये उतरून आणि ते साफसफाई करत आहे. पालघर न्यूज नेटवर्कसाठी कॅमेरामॅन सुधीर सर, शैलेश तांबडा, पालघर.